नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आमचा कोणताही रेसिपीचा वगैरे व्हिडिओ नाही। आज आम्ही गेलोय शेतामध्ये, थोडे चिक्कू काढायचे होते आणि किरकोळ थोडी बाकीची पण कामं होती, त्यामुळे आम्ही आज शेताकडे गेलेलो आहे। आणि चिक्कू काढताना हे पहा, हे आमचं चिक्कूचं झाड, हे बघा चिक्कूच्या झाडावरती खारुताई पण आहे, व्हिडिओमध्ये कॅप्चर झालेली आहे ती। कसं आहे मैत्रिणींनो, शेतकऱ्याला शेतात गेल्याशिवाय करमतच नाही। तसंच आमचं सुद्धा आहे, आम्हाला सुद्धा रोजच शेतात जावं लागतं आणि आम्ही आवडीने जातो। शेतात काम केलं की मन अगदी असं प्रसन्न होतं आणि आपलं शरीर पण चांगलं तंदुरुस्त राहतं। यासाठी तरी हमखास रोज शेताला जावावंच शेतकऱ्यांनी। आज आमचं जास्तीचं काही काम नव्हतं शेतात, पण चिक्कू काढायसाठी शेतात गेलो होतो। आणि इथे आमचं हे ऊस गेलेला आहे, हे ऊस गेलेलं वावर आहे आणि या वावरात आता भरणी करायला चालू आहे। आणि इथे ते पक्षी पहा किती मस्तपैकी आपण माणसांच्या शेजारीच फिरत आहेत। आणि इथे आमच्या केळीची पण झाडं आहेत, त्याला केळीचा घड पण लागलेला आहे, तो अजून काही काढायला आलेला नाही। आणि ही बगळा आहे पहा, बगळा की बदक, बगळाच असेल असे पहा। इथे शेतात असं काहीतरी काम चालू असलं किंवा भांगलन जरी चालू असली तरी हे बगळे असे आसपास लोकांच्या आसपास असे फिरतात आणि लोकांना भीत वगैरे काहीच नाहीत, ते अगदी जवळ शेजारी येऊन बसतात। काहीतरी किडे वगैरे गावतात का हे पाहण्यासाठी येतात ते आणि किडे खातात बारीक सारीक। मस्तपैकी असा थवा आलेला होता बगळ्यांचा आणि मी कॅमेरा बाहेर काढताच चालू केला आणि तेवढ्यात तो उडून गेला। आणि इकडे आमचं चिक्कू काढायचं काम चालू झालेलं आहे। हे पहा, या जाळीने, हे शिक्काळ आहे चिक्कू काढायचं, या शिक्काळ्याने मी चिक्कू काढायला घेतलेले आहेत। चिक्कू असा छान एक चिक्कू असा याने काढता येतो, म्हणजे जो चिक्कू मोठा आहे म्हणजे पिकत आलेला आहे असा बघूनच चिक्कू याने काढायचा। दुसरी जी शिक्काळे मिळतात ती म्हणजे आंबे वगैरे काढणारे जे शिक्काळे असतात त्याने काय होते, सगळा घड निघतोय, एकच आपल्याला चिक्कू काढायचा असतो, त्यामुळे हे शिक्काळ त्यासाठी योग्य आहे। हे शिक्काळ आमचं थोडं खराब झालं होतं, आता दुरुस्त करून घेतलेलं आहे। आणि अगोदरचं हे शिक्काळ ज्यावेळी आमचा खराब होतं त्यावेळी आम्ही दुसऱ्या आंबे काढायच्या शिक्काळ्याने आम्ही चिक्कू काढत होतो, ते आमचे सगळे चिक्कू आमचे खराबच निघत होते, म्हणजे बारीक पण चिक्कू त्यातून निघत होता आणि मोठा पण निघत होता आणि व्यवस्थित काढता येत नव्हते। आणि आता हे दुरुस्त केल्यामुळे म्हणजे याची जाळी खराब झाली होती, ती जाळी आम्ही फक्त बदलली आणि याने चिक्कू पण छान काढायतात। आणि आम्ही मागचा पण एक व्हिडिओ टाकला होता बघा, चिक्कू काढत्याला, तो पण पाहिला नसेल तर पहा। आणि त्या आंब्याला पण आमच्या छान मोहर आलेला आहे। हे हापूस आंब्याचं झाड आहे, याला हापूस आंबे लागतात। झाड हे आमच्या मामांनी लावलं होतं, बऱ्याच वर्षापूर्वी लावलेलं झाड आहे। आणि हे एकच नाही तर अशी बरीच झाडं इथे आमच्या हापूस आंब्याची आहेत, पण यावर्षी एकाच झाडाला मोहर आलेला आहे, आणि दुसऱ्या एका झाडाला थोडा आलेला आहे, जास्त काही नाही आलेला। आणि हे शेवग्याचं पण झाड आहे पहा इथे, हा पण शेवगा पण अगदी मस्तपैकी पांढरा शुभ्र असा फुलांनी फुललेला आहे। याला पण आता थोड्या दिवसात शेंगा लागतील। आणि आता सगळे चिक्कू काढून झालेत आणि चिक्कू मी प्रत्येक झाडाच्या खाली थोडे थोडे ठेवले होते, ते सगळे गोळा करून घेत आहे। चिक्कू काढताना एवढे चिक्कू झाडावरती आहेत, पण त्यातला एक सुद्धा चिक्कू पिकलेला गावला नाही खायला, आणि सगळे चिक्कू हे कच्चेच आहेत। आणि हे चिक्कू आता आम्ही घरी गेल्यानंतर पिकत घालणार आहोत। आणि हे चिक्कू आता कसे पिकत घालायचे, कसे पिकवायचे हे पण दाखवतोय, तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। ही इकडे या बाजूला झाडे, छोटी छोटी झाडं दिसतात, ती कामिनीची आहेत। कामिनी बुकेमध्ये जी कामिनी वापरतात ती कामिनी। आता दुसऱ्या ठिकाणचे चिक्कू पण मी गोळा करून घेते। थंडीचे दिवस सुरू झाल्यानंतर आमच्या झाडांना भरपूर चिक्कू गावतात आणि मला वाटतं आमची झाडं एक 10-12 तरी झाडं आहेत चिक्कूची। आणि प्रत्येक झाडाचे जर थोडे थोडे काढले तर एका वेळेला आम्ही एक अर्ध टिक्क ही बोनी भरून निघतात। म्हणजे हे आता एवढे अर्धे बोनी निघाले, हे भरूनसुद्धा निघते हे असं। पण आम्ही काय करतो, थोडे थोडे काढतो, म्हणजे काय होतं, घरात नेल्यानंतर सगळे एकदमच एका वेळेस सगळे पिकून जातात ते, आणि ते खराब होतात नंतर, एकदमच पिकल्यानंतर खायला पण मिळत नाहीत आणि मग ते टाकून द्यावे लागतात, म्हणून आम्ही थोडे थोडे काढून आणतो।
आणि हे एवढे चिकू आम्ही विकत वगैरे काही नाही, घरात जेवढे खाऊन संपतील तेवढे संपतील आणि बाकीचे जे जादाचे असतात ते मग एखादा पाहुणा आला किंवा कुठे गेलो आम्ही बाहेर तर त्यांना न्यायचे, किंवा घरी कोणी आलं पाहुणापै तर त्यांना द्यायचे पिशवीत घालून. अशा पद्धतीनेच आम्ही सगळे आमचे चिक्कू संपवतो. आणि या पद्धतीने पिकत घालायचे आहेत. एका टोपलीत घ्यायचे, ओतायचे, ते पॅक खाली एक कापड टाकायचं आणि वरती एक कापड टाकायचं आणि पॅक करून त्याला उभीला ठेवायचं आणि 4 दिवसातच हे चिक्कू छान पिकायला चालू होतात. हा निसर्गाच्या सानिध्यातला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल एक सबस्क्राईब करायला विसरू नका. तो परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.